हरिओम, शुभ सकाळ. सुरू करूया. सुखावह बैठक. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. हाताची कोपरं शरीराच्या लगत असतील. आपली हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी संपूर्ण शारीरिक स्थितीचं निरीक्षण करूया. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. पावलापासून मस्तिष्कापर्यंत देहधारणा. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. शरीर आणि मनाने स्थिर होण्यासाठी एक ओंकार. आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घेऊया आणि उच्चार. करणार आहोत. श्वसन मार्ग शुद्धी एका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. कृपया व्हिडिओ ऑन करा. सुरुवात आपण उजव्या नाकपुडीपासून करूया. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करून घ्यायची. उजवा हात आपल्या पोटावरती. डोळे अलगद मिटून घ्यायचे. उजवीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. हा झाला आपला पहिला स्ट्रोक. असे आपल्याला एकूण 10 स्ट्रोक द्यायचे यथाशक्ती. जाणीव आपल्या फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे. सुरू करूया. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडूया. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके. डावा हात गुडघ्यावर, उजवा हात गुडघ्यावर. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. आता अपोजिट नाक हे घ्या. दुसरा हात आपल्या पोटावरती. सुरू करूया. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेत. डोळे अलगद मिटलेले आहेतच. ज्यांचे व्हिडिओ ऑन होते त्यांचं व्यवस्थित दिसलंय आणि त्यांनी व्यवस्थित कृती केली. डोळे मिटून जाणीव आपल्या दोन्ही नॉस्ट्रिल्सकडे. तिथे श्वसन मार्गात मधला किंचितसा बदल आपल्याला जाणवतोय का? तो अधिक मोकळा झाल्यासारखा वाटतोय का? हे आपलं आपण तपासूया.
दोन्हीही हातांची ज्ञान मुद्रा. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं आहे, तो श्वास सोडून द्या. यथाशक्ती एक श्वास भरून घ्या. या सृष्टीतली सकारात्मकता, चैतन्य शक्ती आपण आपल्यामध्ये सामावून घेतोय ह्या श्वासासोबत, आणि ती आपल्या पेशींपर्यंत पोचतीये. आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. हा श्वास सोडताना आपल्या मनातला आळस, मरगळ, सगळ्या व्याधी दुखणी ह्या श्वासासोबत आपण बाहेर सोडत आहोत. साधनेसाठी आपण शुद्ध मनाने स्थिर होत आहोत. आपण आज करणार आहोत नेत्रशुद्धी. अलगद डोळे उघडून समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घ्यायचा आहे. या ओमचा आकार, चंद्रबिंदी हा संपूर्ण तपशील आपल्या उघड्या डोळ्यांमध्ये आपण सामावून घेतो आहोत. आपण करतोय नेत्रशुद्धी. बहिर त्राटक शरीराने स्थिर होतोय. त्राटक म्हणजे एखाद्या वस्तूवर, प्रतिमेवर एकटक स्थिर नजर केंद्रित करणे. आणि आपण उघड्या डोळ्यांनी ही कृती करतोय. शरीराने स्थिर होतोय. अ, ओम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम, त्रिगुणातीत कालातीत ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे असा माऊलींनी वर्णन केलेला गणेशरूपी ओम आपण आपल्या मनामध्ये, नजरेमध्ये सामावून घेत आहोत. डोळे जड होतील, पाणी येऊ लागेल. आता डोळे अलगद मिटून घेऊया आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये म्हणजे आयब्रो सेंटरमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. आपण करत आहोत अंतरत्राटक, मनाने शुद्धी, स्थिरता. संत तुकाराम महाराज म्हणतात, अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश एकवटले. म्हणजेच उत्पत्ती, स्थिती आणि लय असा हा त्रिगुणातीत कालातीत ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतोय. ओम दिसेल न दिसेल, पण मनात ओम, ओम आणि ओम. चेहऱ्यावर जेंटली स्माइल, हलकस स्मित हास्य. डोळे उघडायची घाई न करता पुढे करणार आहोत आपण वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पटीतला असेल, खणखणीत स्वरातला. आपल्या घरामध्ये जर कोणी झोपलं असेल तर ते जागं होणार आहे या उच्चाराने. आपण आपली जाणीव पावलापासून ते आपल्या नाभीपर्यंत म्हणजेच नेवल रिजन पर्यंत घेऊन जाऊया. आणि हा पहिला उच्चार खणखणीत स्वरातला मोठ्याने करायचा आहे. इथे अकाराचं प्रमाण तुमचं 80% असणार आहे आणि मकार जो आहे हा 20%. अ मोठा आणि मग अगदीच लहान. सुरू करूया. पहिला उच्चार आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या आणि खणखणीत स्वरातला पहिला उच्चार करूया सगळ्यांनी एकत्रित. अ. या उच्चाराची कंपन आपल्याला आपल्या पावलापासून ते नाभीपर्यंत जाणवतील. पुढचा उच्चार हा मध्यम पट्टीतला. अकार आणि मकार समप्रमाणात.
आणि याकरिता पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मध्यम पट्टीतला हा दुसरा उच्चार करूया. ओ. या उच्चाराची कंपनं आपल्याला नाभीपासून कंठापर्यंत जाणवतील. पुढचा उच्चार हा अगदी हळू आवाजातला, लो पिच मधला, तुमच्याच कानांना तुमचा आवाज ऐकू येईल इतक्या हळू आवाजात, जो म्हणजे पश्चंती वाणी आपण ज्याला म्हणतो त्या वाणीतला, अगदी खर्ज स्वरातला. आपली जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत घेऊन जाऊया. या उच्चारामध्ये अचं प्रमाण हे 20% असतं आणि मकार जो आहे हा आपल्याला लांबवायचा आहे, 80% करायचा आहे. आणि याकरिता पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार अ. कंठापासून मस्तिष्कापर्यंत कंपनांची अनुभूती. हा उच्चार आपल्याला शरीराकडून मनाकडे नेण्यास मदत करतो. पुढचा उच्चार हा मानसिक असेल याला कोणतंही प्रमाण नाही. आपापल्या मनाने आपण हा मनातल्या मनात उच्चार करणार आहोत. हा उच्चार आपल्याला बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे घेऊन जातो. देहानंदाकडून दिव्यानंदाकडे नेतो. असा हा मानसिक उच्चार. आणि यासाठी पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार. ह्या ओंकाराची कंपनं आपल्याला संपूर्ण शरीरभर जाणवतील. काही मिनिटांसाठी आपण आपले सगळे विचार बाजूला ठेवलेत आणि ह्या ओमकडे एकरूप झालो आहोत. साधनेसाठी स्थिर झालो आहोत. आपल्या बंद डोळ्यांसमोर आपले आद्य गुरुजन, इष्टदेवता, आई वडील त्यांचं स्मरण करूया. आज गुरुवार आहे. आपली वर्गाची सुरुवात गुरुवंदनेने करूया. दोन्ही हात जोडून घ्या, जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. आणि प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आता ज्यांना पाठ करण्याची दुखणी आहेत त्यांनी मात्र पुढे झुकणं टाळायचंय. बाकीच्यांनी आपले जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुका. आपले जोडलेले हात, हाताची कोपरं आणि कपाळ जमिनीवर, सीटचा भाग न उचलता आपल्याला कमरेतनं पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक ईश्वर प्रणिधान आपण आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने, आपल्या गुरूंच्या आशीर्वादाने करूया. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. सावकाश उलट चाल करूया. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. बघा ह्या उभेमध्ये, या वॉर्मनेस मध्ये एक ऊर्जा आहे आणि ती आपण आपल्या चेहऱ्याला, डोळ्यांना देतोय. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे आपलं. बरं, आज कोणी नवीन जॉईन झालं आहे का? जॉईन झालं असेल तर जर तुम्हाला कुठलीही व्याधी किंवा काही काय म्हणता येईल, काही गोळ्या किंवा ट्रीटमेंट चालू असेल तर प्लीज मला चॅट बॉक्स मध्ये टाका. ठीक आहे, जर आज कोणी नवीन इथे असेल तर. आणि प्लीज सगळ्यांचे व्हिडिओ ऑन ठेवा म्हणजे साधना करायला सोपी जाईल. ओके. बरं, सगळ्यांनी पाय समोर घ्यायचे आणि विश्रांती. काल मी तुम्हाला बोलले होते की तुम्हाला मी योग बद्दलच्या व्याख्या सांगेन आज. तर दोन्ही पाय समोर घ्या आणि विश्रांती घ्या. अगदी थोडक्यात 1-2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगते की योग योग या मुळात शब्दाचा अर्थ एका गोष्टीला दुसऱ्या गोष्टीशी जोडणे.
ओके. ओके. सनस सर, मग त्यामुळे तुम्ही जी आपण नमन मुद्रा आता केली पुढे झुकणारी, ती शक्यतो करणं टाळा. ठीक आहे. हं. तर मी सांगत होते योगबद्दल. तर योग या मुळात शब्दाचा अर्थ असा आहे, की एका गोष्टीला दुसऱ्या गोष्टीशी जोडणे, म्हणजे शरीराला मनाशी जोडणे. तर जेव्हा आपण योग व्याख्येचा विचार करतो, तर वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये आपल्याला योग हा दिसतो. भगवद्गीतेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर 18 अध्याय हे विविध प्रकारचे योग आपल्याला सांगतात. तर गीतेमधल्या 2-3 व्याख्या आहेत, ज्या खरंच प्रसिद्ध आहेत. पहिलं म्हणजे समत्वम योग उच्यते. शरीर आणि मनाने बॅलन्स राहणं, स्थिर राहणं, हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. त्यानंतर पुढे गीता आपल्याला सांगते, की योग कर्मसु कौशलम. म्हणजेच तुम्ही जी कुठली नित्य नियमाने कामे करता, त्या कामामध्ये प्रामाणिकपणा असणं, कुशलता असणं, आपण तेवढं डेडिकेशनने करणं, हा सुद्धा एक प्रकारचा योग आहे. तिसरी महत्वाची व्याख्या जी आपल्याला गीता सांगते ती म्हणजेच युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः. म्हणजेच काय? युक्त आहार, योग्य आहार घ्या, योग्य वेळी जेवण करा. युक्त विहार म्हणजेच तुम्ही शरीराच्या लवचिकतेसाठी योग्य व्यायाम करा. त्यानंतर स्वप्नावबोधस्य म्हणजेच तुम्ही व्यवस्थित झोप घ्या. बघा इथे त्यांनी झोपेला सुद्धा तेवढंच महत्व दिलंय. युक्त कर्मसु, कर्मसु म्हणजे योग्य कर्म करा. आणि अशी जर तुम्ही साधना केली तुमची, तर हा दुःखाचा नाश करणारा योग आहे, जो तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. ही झाली गीतेमधल्या व्याख्या. मुनी पतंजली आपल्याला काय सांगतात? पहिलं सूत्र म्हणजे त्यांचं योग अथ योगानुशासनम. योग हे शिस्त आहे. ते आपल्याला शिस्त शिकवतं. वेळेचं बंधन आपल्याला पाळलं गेलं पाहिजे. आपली कामं आपण वेळेमध्ये करणं महत्वाचं आहे. वर्गाला वेळेत जॉइन होणं महत्वाचं आहे. दुसरं ते सांगतात, योग चित्त वृत्ती निरोधः. आपल्या मनामध्ये असंख्य विचार सतत एकामागून एक येत असतात. आपण कितीही जरी वर्गाला बसलो, शरीराने समोर बसलेलो असतो, पण मनात सतत काही ना काहीतरी विचार चालू असतात. तर ह्या विचारांना आळा घालणं म्हणजेच योग. ह्या चित्तवृत्तींचा निरोध करणं म्हणजे योग. आणि त्यासाठी त्यांनी आपल्याला अष्टांग योग सांगितलाय, जो मी तुम्हाला काल एक्सप्लेन केला. तर हे झालं आपल्या थोडक्यात योगबद्दलची माहिती. आता आपण आपल्या साधनेला सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर घेऊन सुरुवातीला आपण विश्रांती घेतोय. मान मागे सैल सोडायची आहे. काल आपण पावलांचे लुजनिंग एक्सरसाइज बघितल्या, बरोबर? तर आज फक्त अँकल जॉइंट्स मधून पावलं स्वतःकडे खेचूया आणि जमिनीकडे स्ट्रेच करूया. स्वतःकडे खेचून घ्या, जमिनीकडे स्ट्रेच करा. बरोबर. स्वतःकडे घ्या, जमिनीकडे स्ट्रेच करा. बरं, आता आपण थोडंसं श्वासाकडे लक्ष देऊन कृती करूया. ठीक आहे? श्वास घेत अँकल जॉइंट्स मधून पावलं स्वतःकडे घ्या आणि श्वास सोडत जमिनीकडे स्ट्रेच करा. श्वास घेत स्वतःकडे घ्यायची आहे. श्वास सोडत जमिनीकडे स्ट्रेच करायची. अजून दोनदा श्वास घेत पावलं स्वतःकडे खेचून घ्या आणि श्वास सोडत जमिनीकडे स्ट्रेच करा. बरोबर. पुन्हा दोन्ही पावलं जुळून घ्यायची आहेत. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज 3 वेळेला. अँकल जॉइंट्स मधून फक्त पावलामध्ये हालचाल करूया. 3 वेळेला क्लॉकवाईज. काल जसं बोलले त्याप्रमाणे उजवीकडे, पुढे, डावीकडे आणि स्वतःकडे अशा प्रकारे आपण पाऊल रोटेट करतोय. 3 वेळेला उजवीकडून डावीकडे झालं, की मग 3 वेळेला डावीकडून उजवीकडे, डावीकडे पुढे, उजवीकडे मागे. बघा आपल्याला जाणीवपूर्वक संपूर्ण पाय न हलवता फक्त अँकल जॉइंट मधून पाऊल तुम्हाला जेवढं सहज गोलाकार फिरवता येईल तेवढा प्रयत्न करायचा आहे. बरोबर, छान. आपल्या हालचालींवर आपलं नियंत्रण असणं हे महत्वाचं आहे. सावकाश थांबायचंय. आता आपला उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचं आहे. आपण करणार आहोत हाफ बटरफ्लाय. बघा जेव्हा आपण पावलं किंवा पायाची लूजनिंग एक्सरसाइज करतो, तर पायाची बोटं, अँकल जॉइंट्स, त्याच्यानंतर आपलं पेल्विक रिजन, म्हणजे आता जी आपण ही कृती करतोय याच्याने आपले हिप जॉइंट्स जे आहेत ते अधिक मोकळे व्हायला सुरुवात होते. ठीक आहे? बरं, आता हे करताना आपल्याला कुठेही पाठीची अशी पुढे मागे हालचाल करायची नाहीये. पाठकणा सरळ आणि स्टेडी ठेवायचा आहे. तर आपल्याला आपल्या उजव्या हाताने उजवा गुडघा जमिनीकडे प्रेस करायचा आहे आणि मग स्वतःकडे घ्यायचंय. जमिनीकडे प्रेस करा
आणि वर घ्या. बरं बघा, आता इथे थोडंसं पुढे मागे हालचाल होतीये. म्हणजे जेव्हा आपण प्रेस करतो तेव्हा आपण अशी पुढे जातोय आणि जेव्हा आपण वर घेतोय तेव्हा असे मागे येतोय. तर तसं न करता सरळ स्टेडी बसायचंय. फक्त हालचाल तुमच्या गुडघ्यामध्ये किंवा पायामध्ये होणार आहे. ठीक आहे. जमिनीकडे प्रेस करा, सरळ, आणि स्वतःकडे घ्या. पुढे मागे न होता कॉन्शियसली थोडंसं लक्ष देऊया. जमिनीकडे प्रेस करायचंय, स्वतःकडे घ्यायचंय. जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. करेक्ट. जमिनीकडे प्रेस करायचंय, स्वतःकडे घ्यायचंय. छान, व्हेरी गुड. आता बरोबर होतंय सगळ्यांचं. जमिनीकडे प्रेस, स्वतःकडे घेऊया. जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. ओके, थांबायचंय. आता पुढे आपण करतोय क्रॅडी मुवमेंट. तर इथे काय होतंय, तुम्हाला जसं आपण एखाद्या बाळाला जसं जोजवतो ना, त्याप्रमाणे आपल्याला आपल्याला पायाला थोडंसं हलवायचंय. ठीक आहे. तर थोडंसं आपल्याला पाय थोडासा वर उचलायचा आहे. आपल्या डाव्या हाताचा आधार अँकलच्या खाली द्या, उजव्या अँकलच्या खाली द्या, आणि उजवा हात गुडघ्याच्या इथे ठेवा. ठीक आहे. आपोआप तुमचा जो पाय आहे हा सिलिंगला आणि जमिनीला पॅरलल आलाय. ठीक आहे. आता हाच आपल्याला पाय थोडासा एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे अशा प्रकारे फिरून घ्यायचा आहे. परफेक्ट. डावीकडे, उजवीकडे 1, डावीकडे, उजवीकडे 2. करेक्ट. डावीकडे, उजवीकडे 3, डावीकडे, उजवीकडे 4, डावीकडे, करेक्ट, उजवीकडे 5. ठीक आहे. आता मध्ये येऊन थांबा. जो उजवा हात आपण गुडघ्यावर ठेवलाय तो आता अँकलच्या इकडे घेऊन या आणि वरून अँकल पकडा. उजव्या पायाचं पावलाचा अँकल पकडा. ठीक आहे. उजव्या हाताने वरच्या बाजूने आणि डाव्या हाताने खालच्या बाजूने उजव्या पावलाचा अँकल पकडा. तुमचं पाऊल थोडंसं वरतीच घ्या, वर ठेवा पाय. हा, करेक्ट. ठीक आहे. पाय एकदम लूज सोडा, एकदम रिलॅक्स करा आणि आता फक्त पाऊल असं झटकून घ्या. फक्त पाऊल झटकून घ्या. हा, पाय एकदम रिलॅक्स ठेवा आणि एकदम हलकं हलकं असं पाऊल झटकून घ्यायचं. ओके, ठीक आहे, ठीक आहे, बरोबर आहे. व्हिडिओ ऑन आहे त्यांचं दिसतंय. हा, छान. आता थांबायचं. सावकाश उजवा पाय सरळ करायचा. आता ह्या सगळ्या कृती आपण डाव्या पायाने करणार आहोत. जसं गीता आपल्याला सांगते, समत्वम योग उच्चते. सगळ्या बाजूने बॅलन्स राहणं आपल्याला गरजेचं आहे. आता डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचंय. बघा, आता हे करताना थोडीशी टाच आहे ना तुमची, ती थोडीशी अशी खालच्या बाजूला जाऊ देत. म्हणजे तुम्हाला बरोबर त्या हिप जॉईंट्स मध्ये छान स्ट्रेच आणि प्रेशर जाणवेल. हा, थोडंसं अर्धवट पाय तुमचा थोडासा असा खालच्या बाजूला असेल. हा, सुरू करूया आता. बघा, पुन्हा पाठकणा सरळ ठेवा. आपल्याला कुठेही पुढे मागे हालचाल करायची नाहीये. गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा, डावा गुडघा, आणि स्वतःकडे घ्या. जमिनीकडे प्रेस करा. आडवा आडवा पाऊल वरती ठेवा सर. हा, माने सर. येस. हा, जमिनीकडे प्रेस करायचा आहे, वर घ्यायचं आहे. जमिनीकडे प्रेस करूया, वर. पाठीची पुढे मागे हालचाल न करता फक्त पायामध्ये हालचाल. जास्तीत जास्त जमिनीकडे आणि वर. जमिनीकडे, वर. करेक्ट. पुन्हा एकदा जमिनीकडे प्रेस करूया, वर घेऊया. लास्ट राउंड. जमिनीकडे प्रेस करायचंय, वर घ्यायचंय. थांबायचंय. थोडंसं पाय वर उचलायचा. उजव्या हाताचा आधार डाव्या अँकल खाली द्या. डावा हात गुडघ्यावरती. येस, थोडासा आपण पाय वर उचललाय. जमीन आणि सिलिंगला पॅरलल. सुरू करूया. आता जास्तीत जास्त उजवीकडे घेऊन जा. हिप जॉईंट्स मध्ये बघा कशी हालचाल होतीये. आणि डावीकडे आपलं संपूर्ण पेल्विक रिजन आणि हिप जॉईंट्स मध्ये पूर्णपणे हालचाल. उजवीकडे, डावीकडे 1, उजवीकडे, डावीकडे 2, उजवीकडे, डावीकडे 3, उजवीकडे, डावीकडे 4, उजवीकडे, डावीकडे 5. ओके, मध्ये येऊन थांबा. आता डाव्या हाताचा आधार अँकलच्या वरच्या बाजूने द्या आणि उजव्या हाताचा आधार अँकलच्या खालच्या बाजूने. आपल्याला पूर्णपणे अँकल पकडलाय. पाय रिलॅक्स करा आधी आणि त्यानंतर संपूर्ण पाय असा झटकून घ्या. पाऊल आपल्याला झटकून घ्यायचंय. फक्त पाऊलामध्ये हालचाल. तुमचं जेवढं पाऊल जास्त झटकलं जाईल सहज, तेवढी आपल्यामध्ये लीनता वाढायला मदत होते.
असं आमचे गुरु आम्हाला सांगायचे. सावकाश थांबायचंय, डावा पाय सरळ करायचा आणि विश्रांती, रिलॅक्स. पुन्हा लक्ष श्वासाकडे. आपली जी काही पावलं पायाची छोटी मोठी जी काही दुखणी असतील ती या क्षणी बरी होत आहेत, हे आपण आपल्या मनाला सांगायचंय. काल आपण स्वस्तिकासन पाहिलं होतं बरोबर. काल आपण डावा पाय फोल्ड केला होता. तर आज आपण थोडंसं विरुद्ध बाजूने करूया. तर दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, जसं आपण काल घेतलं होतं त्याप्रमाणे. ठीक आहे. आता आपल्याला उजवा पाय फोल्ड करायचा आहे आणि त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला असं फिक्स किंवा लावून घ्यायचंय. ओके. आपली पोटरी आणि मांडी याच्यामध्ये जी गॅप आहे तिथे आपल्याला डावं पाऊल फिक्स करायचंय. ठीक आहे. पोटरी आणि मांडीच्या मधल्या गॅपमध्ये आपल्याला हे डावं पाऊल असं फिक्स करून घ्यायचंय. सोपं आहे, त्यामुळे आपण एकत्रित करू शकतो. हा. आता ज्यांना व्हेरिकोज वेनचा त्रास आहे, सायटिकाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे अतिशय लाभदायक ठरतं, कारण की इथे कुठेही आपल्या पायावरती ताण येत नाही, दाब येत नाही. आपण अगदी सहज बसू शकतो. म्हणून याला सुखासन असं दुसरं नाव सुद्धा आहे. ठीक आहे. हा. आता दोन्ही हात आपल्याला द्रोण मुद्रेमध्ये ठेवायचे. पाठकणा सरळ, मान मध्यभागी. आपण करणार आहोत नेक रोटेशन, ज्याला ग्रीव्हा शक्ती विकासक असं नाव आहे, ज्याच्याने आपला ब्लड प्रेशर जो आहे तो कंट्रोलमध्ये राहायला मदत होते जेव्हा आपण हे नेक रोटेशन करतो त्यावेळेला, आणि हे आपल्याला रोजच केलं पाहिजे. तर मी आधी दाखवते एक जे आवर्तन आहे मी दाखवते आपल्याला कशा प्रकारे करायचंय, मग आपण पूर्ण सेट एकत्रित करूया. बघा, हात गुडघ्यांवर ठेवलेत, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, पाठकणा सरळ. आता हे नेक रोटेशन तुम्ही कुठल्याही स्थितीमध्ये करू शकता, साधी मांडी घातली तरीही चालेल. पण काल आपण सुखासन एका साईडने बघितलं होतं, म्हणून आपल्याला सुखासनाचे आणि ह्या नेक रोटेशनचे लाभ एकत्रित मिळावे म्हणून मी आज ही बैठक घालायला सांगितली सगळ्यांना. तर बघा, दाखवते आधी. तर सुरुवातीला आपल्याला आपली मान उजवीकडे न्यायची आहे. आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर असेल. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र जास्त स्ट्रेच करू नये. हा. मग पुन्हा मध्यभागी आणायची, मग डावीकडे न्यायची, मागची भिंत बघायची, मध्ये आणायची. ठीक आहे. हे आपण 3 वेळा करणार, एकदा उजवीकडे, डावीकडे. पुढे आपण करणार टिल्टिंग. तर इथे आपल्याला काय करायचंय, आपली मान जी आहे ती एकदा उजव्या बाजूला हलकीशी टिल्ट करायची. तुमचा कान जो आहे तो उजव्या खांद्याजवळ जाईल. बरं, हे करताना आपल्याला असे खांद्यावर नाही उचलायचे, ते पूर्णपणे रिलॅक्स ठेवायचे. मग पुन्हा मध्ये येईल, त्यानंतर डावीकडे. ही कृती आपण 3 वेळा करणार. ठीक आहे. टिल्टिंगची 3 वेळेला, उजवीकडे डावीकडे 3 वेळेला. पुढची कृती म्हणजे आपल्याला आपली मान वर न्यायची आहे आणि मग सावकाश मध्ये आणून हनुवटी गळ्याकडे. ठीक आहे. आता ज्यांना सर्वायकल आणि पाठीची तीव्र दुखणी असतील त्यांनी मात्र आपण जी आता ही पुढे जी मान घेतो ना ती करणं टाळायचं आहे, अवॉइड करायचं. त्यांनी फक्त मान मध्ये घेऊन थांबायची आहे. ओके. लक्षात आलं. आता आपण ह्या प्रत्येक स्थितीचे 3-3 आवर्तन करूया. तर सगळ्यांनी स्थिती धारण केलीच आहे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत, मान मध्यभागी आहे. आणि आता सुरू करूया. आपली मान एकदा उजवीकडे घेऊन जायची आहे. फक्त मानेच्या सांध्यांमध्ये हालचाल होतीये. मग सावकाश मध्ये घेऊन येऊया. करेक्ट, छान करताय सगळे. मग डावीकडे, मागची भिंत बघा आणि पुन्हा मध्ये. कळलंय ना. आता डोळे मिटून घ्या आणि पुढची 2 आवर्तन अलगद डोळे मिटून करूया. हा, डोळे मिटलेले ठेवायचे. सावकाश मान उजवीकडे घेऊन जा, मध्ये आणा, मग डावीकडे घेऊन जा, मध्ये आणा, पुन्हा एकदा उजवीकडे, मध्ये, डावीकडे, मध्ये. डोळे उघडायची घाई न करता पुढच्या सगळ्या कृती करण्याचा प्रयत्न करा. आता हलकीशी मान टिल्ट करूया. एकदा उजव्या बाजूला, आपला उजवा कान उजव्या खांद्याजवळ नेण्याचा प्रयत्न करायचा, अट्टहास नसेल. सावकाश मध्ये घेऊन येऊया. पुन्हा डावीकडे, डोळे मिटून ह्या कृती करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा उजवीकडे, मध्ये, डावीकडे,
मध्ये उजवीकडे लास्ट राऊंड आपण करतोय टिल्टिंगचा, डावीकडे मध्ये. आता सावकाश मान वर न्यायची आहे, चेहरा सिलिंगला समांतर जाईल, तोंड बंद, डोळे बंद, सावकाश मान मध्ये. आणि मग सावकाश मान पुढे झुकवायची आहे. ज्यांना सर्वायकल पाठीचा त्रास आहे त्यांनी मान पुढे झुकवणं अवॉइड करा. पुन्हा मान मध्यभागी, पुन्हा मान वर, सेंटर आणि खाली. लास्ट राऊंड करूया. पुन्हा मध्ये एक मान सावकाश वर जाईल, पुन्हा मध्ये आणि हनुवटी गळ्याकडे. आता हनुवटी गळ्याकडे आलीये तर फुल नेक रोटेशन करूया. ठीक आहे, डोळे मिटलेले तसेच ठेवा. ज्यांना सर्वायकल पाठीचा त्रास आहे त्यांनी फक्त मान एकदा उजवीकडे आणि डावीकडेच फिरून घ्या वरच्यावर. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे आहे, मान उजवीकडे मागे आणि डावीकडनं पुढे अशा प्रकारे 3 वेळेला क्लॉकवाईज सावकाश फिरून घ्या. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत आणि एका बाजूने आपण 3 वेळेला ही मान गोलाकार फिरून घेतोय. बरोबर, छान, व्यवस्थित करताय. थोडेसे खांदे रिलॅक्स ठेवा. नकळत आपण ते वर उचलतो पण आपल्याला ते रिलॅक्स ठेवायचे. आणि आता 3 वेळेला विरुद्ध बाजूने, डावीकडनं उजवीकडे सावकाशपणे कृती करा. आपल्या मानेचा एक एक सांधा मोकळा होतोय. तिथून ज्या आपल्या रक्तवाहिन्या जातात तर त्यांच्यामधलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते खूप सुरळीतपणे चालू आहे. ही भावना आपल्या मनामध्ये 3-3 वेळेला दोन्हीही बाजूनी झालं की मग थांबायचं. मान सावकाश सरळ करायची, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आणि तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती. बघा, आपल्याला अधिक फ्रेश वाटतंय की गरगरल्यासारखं वाटतंय हे आपलं आपण तपासूया. जर अनइझी वाटत असेल तर आपण थोडीशी घाई करतोय किंवा अट्टहास करतोय, आणि फ्रेश वाटत असेल तर आपली साधना योग्य रीतीने चालू आहे. सावकाश डोळे उघडायचे आणि आता आपण करूया. आपल्या हातांचे सांधे मोकळे करायचे, दोन्ही हात समोर घ्यायचे. ठीक आहे, दोन्हीही हातांच्या 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण द्यायचा, स्ट्रेच करायचे. त्यानंतर अंगठा आत घेऊन त्यावर 4 बोटं फोल्ड करायची. काल जी आपण पावलांसोबतची कृती केली होती तीच आता आपण आपल्या हातांच्या बोटांसोबत करतोय. पुन्हा ओपन करायचं, जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचं हाताच्या 5ही बोटांमध्ये एकमेकांपासून जास्तीत जास्त लांब. आणि त्यानंतर 4 बोटं पेरापेरातनं फोल्ड करून त्यावर अंगठा. अशा प्रकारे आपण 2दा अजून ही कृती करतोय. पुन्हा ओपन करा, जास्तीत जास्त स्ट्रेच करा, अंगठा आत घेऊन त्यावर 4 बोटं फोल्ड करा, पुन्हा ओपन करा, स्ट्रेच करा, 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. ओके, पुन्हा ओपन करा. आता डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडा, डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडा. उजव्या हाताची जी 5 बोट आहेत ती स्ट्रेच करायची आहेत. अंगठा आतमध्ये घ्यायचा आणि त्यावर 4 बोटं फोल्ड करायची. गुड. ठीक आहे, आपण हाताची मूठ वळवली आहे उजव्या हाताची. आता मनगटामधनं उजव्या हाताची मूठ वर आणि खाली करा. वर खाली म्हणजे आपला संपूर्ण हात न हलता फक्त आपल्या रिस्टमध्ये मनगटामध्ये हालचाल होते. बरोबर, वर खाली, वर खाली, वर खाली. परफेक्ट, वर खाली. ठीक आहे, आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 2 3, व्हेरी गुड, 4 and 5. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. रिलॅक्स. उजव्या हाताची मूठ ओपन करा, डावा हात समोर घ्या. उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडा, थोडंसं मागच्या बाजूला घ्या म्हणजे तुम्हाला हालचाल करणं सोपं जाईल. डाव्या हाताची 5 बोटं स्ट्रेच करा, अंगठा आतमध्ये घेऊन त्यावर 4 बोटं फोल्ड करून मूठ वळून घ्या आणि मनगटामधून हाताची मूठ वर खाली करूया. वर खाली, वर खाली. थोडीशी हाताला खांद्याला रग लागेल, हरकत नाहीये. वर खाली, वर खाली. परफेक्ट, वर खाली. आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 2 3 4
5 अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 अँड 5. रिलॅक्स. हाताची मुठ ओपन करा. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घ्या आणि तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती घ्या. बघा खांद्यापासून मनगटापर्यंत थोडीशी हाताला आपल्या रग जाणवत असेल. तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती. एकेका पायाने आपण जे सुखासन घातलंय ते सोडून घेऊया. एक एक पाय सरळ करा. हाताच्या आधाराने एक एक पाय सरळ करा आणि दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. थोडस रिलॅक्स व्हा. परत आता आपण एक महत्वाचं आसन बघणार आहोत, ते म्हणजे वज्रासन. वज्रासन हे अतिशय महत्वाचं, आपल्याला म्हणजे सगळ्या रोगांपासून लांब ठेवणारं हे आसन आहे वज्रासन. वज्र हे इंद्राचं शस्त्र आहे, जे अतिशय कठीण असतं. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण पौराणिक कथा जर वाचल्या असतील तर तुम्हाला माहितीये की ते कठीण असतं. तर हे वज्रासन का बरं महत्वाचं आहे, तर ह्या आसनाच्या सरावाने किंवा अभ्यासाने आपली पचन संस्था ही अधिक कार्यक्षम होते, ती चांगलं काम करते. ऍसिडिटी किंवा ऍसिडिटी सारखे किंवा कॉन्स्टिपेशन सारखे जे काही आपले आजार आहेत, पचनासंबंधी जे काही आपले आजार आहेत, ते आपल्यापासून लांब राहतात. जर आपल्याला असे आजार असतील तर ते कमी व्हायला मदत होते किंवा त्याच्यावर थोडस तरी नियंत्रण यायला मदत होते वज्रासन. आणि त्याचबरोबर या आसनामुळे हे मेडिटेटिव्ह आसन आहे. आपण ध्यानात्मक स्थितीमध्ये या आसनात बसू शकतो, प्राणायाम करू शकतो वज्रासनामध्ये बसून. हे आसन कोणी करू नये, तर ज्यांना गुडघेदुखीचा सिव्हिअर त्रास आहे, म्हणजे नुकतीच शस्त्रक्रिया झाली असेल गुडघ्याची, तर त्यांना हे आसन करणं गरजेचे आहे. ज्यांना तीव्र पाठकण्याची दुखणी आहे, स्लीप डिस्कचा त्रास आहे, कमरेला बेल्ट असेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा वज्रासन हे अवॉइड केलेलं आहे. आता आपल्यापैकी इथे 1-2 जणांना हर्नियाचा त्रास आहे. तर जर तुमचं काही ऑपरेशन झालं असेल त्या संबंधी, हर्निया संबंधी नुकतंच 6 महिन्यापूर्वी, तर तुम्हाला सुद्धा वज्रासन अवॉइड करायचं आहे. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच ते आसन करा. अगदीच जर 2-3 वर्ष झाली असतील ऑपरेशन होऊन, तर हरकत नाहीये करायला. तर मी दाखवते की आपल्याला कसं करायचंय हे वज्रासन आणि मग आपण सगळे एकत्रित करूया. जे नवीन साधक आहेत त्यांनी आधी बघून घ्या. जुन्या साधकांनी माझ्यासोबत करायला हरकत नाहीये. नवीन साधकांनी बघून घ्या. बघा सोप्पं आहे. आपल्यापैकी बऱ्याचशा जणांनी केलं सुद्धा असेल याच्या आधी, पण याच्या काही छोट्या छोट्या टिक्स आहेत, टेक्निक्स आहेत, त्या मी तुम्हाला आता सांगतेय. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, एक एक पाय फोल्ड करायचा. उजवा पाय आपल्या सीट खाली घ्यायचं ते पाऊल, मग डावा पाय फोल्ड करून ते पाऊल आपल्या डाव्या सीट खाली घ्यायचं. तर बघा जेव्हा आपण समोर दिसतो तेव्हा गुडघे मांड्या आपले जुळलेले आहेत. ठीक आहे. समोरनं हे आसन अशा प्रकारे दिसतं. मागे बघा, आपला जो सीटचा भाग आहे तो बरोबर आपल्या ह्या टाचांच्या मध्ये आला पाहिजे. पायाचे जे अंगठे आहेत ते एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये, ते ओव्हरलॅप न करता एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये. बऱ्याचदा इथे आपली गडबड होते. म्हणजे आपण सीटचा भाग एकतर खूप जास्त बाहेर येतो किंवा त्याच्यामध्ये काहीतरी स्थितीमध्ये आपण काहीतरी गडबड करतो, किंवा जास्त करून ही पावलाची जी अंगठे आहेत दोन्हीही, ती एकमेकांच्या जवळ ठेवायची ओव्हरलॅप न करता. ठीक आहे. ही आहे आपली वज्रासनाची आदर्श स्थिती. समोरनं गुडघे मांड्या अशा जुळलेल्या आणि सीट्सचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये. आता इथे व्हेरिकोज वेनचा जर कोणाला त्रास असेल, सायटिकाचा त्रास असेल, तर काय करायचं? पायावर जास्त प्रेशर येणं जर जमत नसेल, आपल्याला ते जास्त सहन होत नाहीये किंवा पाठीची दुखणी असतात, स्लीप डिस्कचा त्रास असतो, त्यावेळेला पण आपल्याला हे प्रेशर घेणं जास्त जमत नाही. अशा वेळी काय करायचं? वज्रासन करायचं आणि आपले हात जे आहेत हे खाली जमिनीवर ठेवायचे. म्हणजे तुमच्या पाठकण्यावर पण प्रेशर येत नाही, त्याचबरोबर तुमच्या गुडघ्यांवर सुद्धा प्रेशर येत नाही. ठीक आहे. ज्यांना पाठकणा त्याचबरोबर कमरेची दुखणी आहे, त्यांनी अशा प्रकारे ह्या वज्रासनामध्ये बसू शकता. त्याचबरोबर जर कोणाला अँकल जॉईंट्स मध्ये त्रास असेल, आपल्याला जास्त ते वजन पेलवलं जात नसेल आपल्या शरीराचं, तर त्यांनी काय करायचं? असा एक नॅपकिन घ्यायचा, त्या नॅपकिनचा रोल करायचा आणि तो आपल्या अँकल जॉईंटच्या खाली ठेवा. वज्रासन शक्यतो खाली एखादं फर्म आसन घ्यायचं, म्हणजे योग मॅट असेल तर तुम्हाला वज्रासनामध्ये जास्त डिफिकल्टी येत नाही. पण चटई किंवा चादर असेल तेव्हा मात्र तुम्हाला वज्रासनामध्ये डिफिकल्टी येऊ शकतात. म्हणजे
तो जमीनना आपल्या पायाला थोडंसं टोचू शकतो. म्हणून शक्यतो योग मॅट वरती तुम्ही वज्रासन करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. जर आपल्याला जास्त त्रास वाटतो पावलावरती किंवा आपल्या काफ मसल्स वरती, तर नॅपकिनचा रोल करायचा आणि तो आपल्या अँकल जॉईंटच्या खाली ठेवायचा, जेणेकरून तुम्ही या स्थितीमध्ये काही सेकंद का होईना थांबू शकता. ठीक आहे. दुसरं म्हणजे अजून एक सांगायचं, जर आपल्या गुडघे आणि मांड्यांमध्ये जर असा गॅप राहत असेल, ठीक आहे, असा गॅप राहत असेल, तर पुन्हा असाच नॅपकिनची घडी करायची. ती आपल्या गुडघे आणि मांड्यांच्या मध्ये ठेवायची. ठीक आहे. आणि ते जास्तीत जास्त एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा. तर या आहेत छोट्या छोट्या टेक्निक्स ज्या आपल्याला वज्रासनामध्ये स्थिर बसण्यासाठी किंवा कम्फर्टेबल बसण्यासाठी मदत करतात. ठीक आहे. वज्रासन सोडताना सुद्धा एक एक पाय सरळ करायचा, घाई न करता एक एक पाय सरळ करायचा. उजवा पाय आणि मग डावा पाय. ठीक आहे. लक्षात आलं? आता आपण सगळेजण एकत्रित करूया. तर दोन्ही पाय सगळ्यांनी जोडून घ्यायचे, आपले हात शरीराच्या जवळ. आता एक एक पाय फोल्ड करा. आधी उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या खाली घेऊन या. थोडंसं वजन आपलं उजव्या बाजूला शिफ्ट करून डावा पाय फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल डाव्या सीटच्या खाली घेऊन यायचं. परफेक्ट. ठीक आहे. जेवणानंतर केलं जाणारं हे एकमेव आसन आहे, ते म्हणजे वज्रासन. तर जेवणानंतर आपण हे आसन का केलं पाहिजे, तर आपला जो खाल्लेलं जे अन्न आहे, जेव्हा आपण या स्थितीमध्ये बसतो तेव्हा आपले सगळे पायाचे स्नायू जे आहेत ते लॉक होऊन जातात आणि आपलं ब्लड सर्क्युलेशन आहे जे आपल्या पोटाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. म्हणून जेवणानंतर जर तुम्ही हे आसन केलं तर तुमचं खाल्लेलं अन्न चांगलं पचतं आणि त्यामुळे बरेचसे आजार जे आहेत हे आपल्यापासनं लांब राहायला मदत होते. बरं, आता एक वज्रासन घातल्यानंतर जेवणानंतर आपल्याला करायचंय, याचा अर्थ असा नाही की आपण मोबाईल बघितलं पाहिजे किंवा टीव्ही पाहिला पाहिजे. तर तुम्ही थोडा वेळ काही सेकंद का होईना या स्थितीमध्ये ध्यानात्मक स्थितीमध्ये बसू शकता. थोडंसं एक छोटंसं मेडिटेशन करायचं. आणि आता दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, दोन्ही हात आपले गुडघे आणि मांड्या यांच्यामध्ये, म्हणजे इथे पुन्हा तुमची हाताची कोपरं शरीराच्या जवळ येतील. ओके. बरं, आता इथे नकळत आपण जास्त असे पुढे होतो किंवा जास्त मागे जातो, तर आपल्याला स्टेडी बसायचंय, सरळ बसायचं. बघा, कुठेही असं वाटतंय की अँकल जॉईंट्स मध्ये त्रास होतोय, तर नॅपकिनची घडी करा आणि ती तुमच्या अँकल जॉईंटच्या खाली घ्या. जर ज्यांना जास्त वेळ वज्रासनामध्ये बसणं शक्य नाहीये, त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. माझ्या सूचनेची वाट पाहू नका. ठीक आहे. कुठेही अनइझी वाटलं तर साधी मांडी घाला. हातांची ज्ञान मुद्रा, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. पाठकणा इथे नैसर्गिक सरळ राहतो, त्यामुळे पाठीची दुखणी बरी व्हायला मदत होते. मान मध्यभागी, डोळे अलगद मिटून घेऊया सगळ्यांनी. ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. बंद डोळ्यांनी आपलं संपूर्ण आकृतीबंध तपासून पहा. आपण जी वज्रासनाची स्थिती घेतली आहे, त्या स्थितीमध्ये आपण किती स्थिर आहोत, किती स्टेडी आहोत, हे आपल्याला तपासायचंय. चेहऱ्यावर हलकस स्मितहास्य, जोड श्वासाची, श्वास घेतोय सोडतोय. श्वास सोडताना मनातल्या मनात एक ओंकार करूया आणि स्वतःशीच कनेक्ट होऊया. सावकाश डोळे उघडायचे. बरं, आता ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनामध्ये बसून घ्या, ज्यांना शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घाला. आपण करणार आहोत शोल्डर रोटेशन. ठीक आहे. ज्यांना शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घाला, ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनामध्ये बसा. आता दोन्ही हात आपल्याला समोर घ्यायचे, दोन्ही हात समोर. ठीक आहे. समोर समोर, वरती न घेता समोर. हात फोल्ड करायचे, सरळ करायचे. हात फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. ठीक आहे. दोन्ही हात आता खांद्यातून आडवे करूया आणि पुन्हा हात फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. आता हात डोक्याच्या दिशेने वर. पुन्हा हात फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. छान. व्हिडिओ ऑन आहे, छान दिसतंय, व्हेरी गुड. फोल्ड, सरळ. त्याच्याने आपली हाताची कोपरे जी आहेत ती मोकळी होतात. आता इथे टेबल टेनिस वाले पण आहेत एक स्टुडंट, तर त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे. एल्बोज आपले थोडेसे मोकळे होतात.
पुन्हा दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, दोन्ही हात खांद्यावर, कोपरं समोरनं जॉईन करून घ्या. आणि आता सुरू करूया रोटेशन, शोल्डर रोटेशन. हाताची कोपरं वर न्यायची, मागणं पुढे आणायची क्लॉकवाईज. 1, सावकाश, 2, 3, 4 and 5. पुन्हा कोपरं जॉईन आणि आता मागणं पुढे. 1, 2, 3, 4 and 5. 5 वेळा झालं की थांबा. दोन्ही हात पुन्हा गुडघ्यांवरती. आपले हात सरळ ठेवले तरीही चालेल. हाताची बोटं गुडघ्याला पॉइंटेड करा. ज्यांनी साधी मांडी घातली आहे त्यांनी दोन्ही हात द्रोण मुद्रेमध्ये, डोळे अलगद मिटून घ्या. आणि थोडीशी आपली श्वासाची गती इथे वाढते जेव्हा आपण शोल्डर रोटेशन करतो त्यावेळेला. ती पूर्णपणे नॉर्मलला येऊ दे. डोळे मिटून श्वासाकडे लक्ष देऊया. ब्रीदिंग अवेअरनेस. एक सहज श्वास बोलून घ्यायचा आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सुरू आहे. रिलॅक्स. एकेका पायाने आपण जे वज्रासन घातलंय ते सोडून द्यायचं. एक एक पाय सरळ करा आणि सावकाशपणे थोडीशी पावलामध्ये हालचाल करा. बघा इथे पावलं आपले अँकल जॉईंट्स लॉक होतात म्हणून थोडीशी पावलामध्ये हालचाल करा. आज आपण पाठीवर पडून मी एक कृती दाखवते. ती बघायची आहे आधी आपण कशी करतो आणि त्यानंतर आपण सगळे एकत्रित करूया. थोड्याशा नवीन कृती असतात, जे नवीन साधक आहेत त्यांचं चुकू नये म्हणून आधी डेमो दाखवला जातो. एकदा सराव झाला की मग आपण एकत्रित करू शकतो. ठीक आहे. तर आज आपण करणार आहोत उत्थित एकपादासन. उत्थित म्हणजे काय, तर पाठीवर पडून केलेलं आसन आणि एकपाद म्हणजे आपल्याला एक एक पाय वर उचलायचा आहे. तर मी दाखवते आधी, मग आपण सगळे एकत्रित करूया. तर इथे आपल्याला एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आहे. ठीक आहे. त्याच्या आधी आपण एक कृती करणार आहोत, ती पण बघून घ्या, मग आपण सगळं एकत्रित करू. तर आधी आपल्याला पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय असे फोल्ड करायचे. ठीक आहे. हातांची बोटं एकमेकांमध्ये इंटरलॉक करायची आणि ती आपल्या डोक्याच्या दिशेने वर न्यायची. ठीक आहे. आणि आता आपले हे जे जोडलेले पाय आहेत ना, ते एकदा उजवीकडे आणि डावीकडे अशा प्रकारे आपण फक्त फिरवून घेणार आहोत. ठीक आहे. उजवीकडे डावीकडे आपली जी हालचाल आहे ती फक्त कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे त्याच्यामध्ये होणार आहे. वरचा भाग हा थोडासा म्हणजे जेंटली त्याच्यामध्ये हालचाल होईल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण ही पहिली कृती करणार. त्याच्यानंतर उत्थित एकपादासन करताना दोन्ही पाय सरळ ठेवायचे. तर आज आपण अगदी बेसिक कृती करणार आहोत. तर हे करताना आपल्याला आपला डावा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल जे आहे हे उजव्या गुडघ्याच्या जवळ घ्यायचं. त्यानंतर आपल्याला उजवा पाय टप्प्याटप्प्याने वर न्यायला सुरुवात करायची. बरं, आता हे अवॉइड कोणी करायचंय, तर ज्यांना पाठीची पुन्हा एकदा तीव्र दुखणी आहे त्यांनी हे करताना काळजी घ्या. किंवा कमरेची दुखणी असतील, कमरेचा पट्टा असेल तर मात्र करताना काळजी घ्या. त्यांनी खुर्चीत बसून हे केलं तरीही चालेल. फक्त खुर्चीत बसून एक एक पाय वर उचलायचा. ठीक आहे. बाकीच्याही बघून घ्या. आपला उजवा पाय 10 अंश वर आणायचा. मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. सॉरी 90 डिग्री वरती आणायचं. ठीक आहे. व्हेरिकोज वेन आणि सायटिका सारखे आजार ह्या आसनाच्यामुळे कमी व्हायला मदत होते. ठीक आहे. इथे स्टेडीनेस ठेवायचा. इथे पायामध्ये थरथर वाटली तर हाताचा सपोर्ट तुमच्या मांडीच्या मागे किंवा गुडघ्याच्या मागे घेऊ शकता. ठीक आहे. तसाच हा पाय आपल्याला हळूहळू त्याच टप्प्याने खाली आणायचा. ज्या टप्प्याने आपण वर गेलो त्याच टप्प्याने नियंत्रित तो खाली जमिनीवर घेऊन येईल. ठीक आहे. आणि अशाच प्रकारे आपण हे विरुद्ध बाजूने करणार. ठीक आहे. सुरुवात करूया मग आता सगळेजण. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्हीही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स घ्या. आपल्या टाचा ज्या आहेत त्या आतल्या बाजूला आणि पायाची बोटं बाहेरच्या दिशेला येतील. दोन्हीही हातांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. ही आहे आपली शयन स्थितीमधली विश्रांती स्थिती.
आणि शवासनाची आदर्श स्थिती. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल, आपलं संपूर्ण शरीर आपण जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडलंय. ही धरती माता आपल्याला अलगदपणे तिच्यामध्ये सामावून घेते. ठीक आहे. आता आपण पुढची कृती करूया. जी पहिली कृती दाखवली होती ती, दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करा, हात डोक्याच्या दिशेने वर न्या, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. हाताचे तळवे तुम्ही ऑपोजिट डायरेक्शनला पण ठेवले तरीही चालतील, म्हणजे जास्त स्ट्रेच अनुभवता येईल. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. ठीक आहे. आता आपले पाय एकदा उजवीकडे जातील आणि एकदा डावीकडे. फक्त आपल्या पायामध्ये हालचाल करायची. हा, उजवीकडे परफेक्ट, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, तर उजवीकडे, डावीकडे. व्हेरी गुड. उजवीकडे, डावीकडे. येस. आणि आता मध्ये येऊन थांबा, मध्ये येऊन थांबा. दोन्ही पाय जे आहेत ते सावकाश सरळ करा. हात तसेच राहू दे डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही हातांची बोट जी आपण एकमेकांमध्ये गुंफवली आहेत ती सोडून द्या. आपले हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. ठीक आहे. आता अँकल जॉईंट्स मधून पावलं जमिनीकडे स्ट्रेच करा आणि हात वरच्या दिशेने ताणून घ्या. प्लीज. हा, थोडस बघा, आपला आपापल्या क्षमतेने हे करायचंय. जास्तीत जास्त स्ट्रेच स्ट्रेच. आता जे आपण करतोय याला उत्तान ताडासन असं नाव आहे, म्हणजेच पाठीवर पडून केलेलं ताडासन. जास्तीत जास्त स्ट्रेच. ताड म्हणजे तुम्हाला माहितीये पाम ट्री. पाम ट्री प्रमाणे आपण आपल्या संपूर्ण शरीराला एक ठेच देतो वर्टिकल. रिलॅक्स व्हा, हात खाली घ्या. जे आपले स्नायू सगळे स्ट्रेच झाले होते, कॉन्ट्रॅक्ट झाले होते, ते पूर्णपणे रिलॅक्स करा. आपले अँकल जॉईंट्स, काफ मसल्स, गुडघ्याचे जॉईंट्स, त्याचबरोबर हाताच्या इथले जॉईंट्स सगळे रिलॅक्स करा. दोन्ही हात खाली घेऊन विश्रांती घ्या. सावकाश आता दोन्ही पाय जोडून घ्या, आपले हात शरीराच्या जवळ. ठीक आहे. करणार आहोत आपण उत्थित एकपादासन. आज आपण सपोर्टने करतोय. डावा पाय आपण फोल्ड करतोय, तो सपोर्ट साठी आहे आपल्या. आता ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी आपले दोन्ही हात जे आहेत ते आपल्या कमरेच्या खाली किंवा सीटच्या खाली घ्या, म्हणजे तुम्हाला करणं अजून सोपं जाईल. ठीक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी हात शरीराच्या जवळ ठेवा आणि डावा पाय फोल्ड करा. आता सुरुवात करूया. आपला उजवा पाय 10 अंश वर उचला, गुडघ्यातनं सरळ ठेवू, थोडासा खाली येऊ देत सर. एकदम घाई न करता हळूहळू करा. त्यानंतर 20 अंश वर, मग 30 अंश वर, मग 40, 50, सावकाश 60, 70, 80 आणि त्यानंतर 90. 90 डिग्री वर घ्या. ठीक आहे. आता तुमचं लक्ष तुमच्या उजव्या पायाच्या अंगठ्याकडे घेऊन जा. तिथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. बघा, 90 डिग्री वर घेणं पाय अगदी सोपं आहे, ते कुणीही घेऊ शकतं. ठीक आहे. पण आपली पहिली सुरुवात आहे म्हणून आपण सुरुवातीलाच 90 डिग्री घेतलाय. हळूहळू आपल्याला 30-40 वरती पण स्टेडी व्हायचंय. बरं, आता पायामध्ये थरथर वाटतेय, जास्त पाय हलतोय, तर आपल्या हाताचा सपोर्ट मांडीच्या मागे किंवा गुडघ्याच्या मागे द्या. नकळत कमरेचा भाग आपण वर उचलतो, तर तो पूर्णपणे रिलॅक्स ठेवा. नॉर्मल श्वास चालू आहे. ओके, व्हेरी गुड. आता इथे आपण 10 काउंट थांबतोय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हाताचा जर सपोर्ट घेतला असेल गुडघे किंवा मांड्याच्या मागे, हात आधी खाली जमिनीवर ठेवा आणि कंट्रोल मुवमेंट मध्ये पाय तुमचा खाली येऊ दे. आता 80 डिग्री खाली येईल, मग 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0. रिलॅक्स. करेक्ट. कंट्रोल मुवमेंट. डावा पाय सरळ करा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेत. आता उजवा पाय बघा, तुम्हाला थोडासा जड जाणवेल कम्पेअर टू डावा पाय. डावा पाय एकदम हलका आहे.
आता आपण तिथे पण हालचाल करूया. आता उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ येऊ दे. दोन्ही हात शरीराच्या जवळ आहेत. आणि आता सुरू करूया. आपल्याला आपला डावा पाय 10 अंश वर न्यायचा आहे, घाई न करता सावकाशपणे. मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. स्ट्रेट. पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्यांना गुडघेदुखी, व्हेरिकोज वेन आणि सायटिकाचा त्रास असेल त्यांचा पाय फोल्ड झाला तरी हरकत नाहीये. ज्यांना कुठलीही दुखणी नाहीये त्यांनी मात्र पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. पायामध्ये थरथर वाटतेय तर हाताचा सपोर्ट द्या मांडी आणि गुडघ्याच्या मागे. नजर तुमची डाव्या पायाच्या अंगठ्याकडे. तिथे संपूर्ण रक्ताचा प्रवाह हा उलट दिशेने व्हायला सुरुवात होते. त्यामुळे व्हेरिकोज वेन सारखी दुखणी असतील, पायाची जी काही छोटी मोठी दुखणी असतील ती कमी व्हायला मदत होते. अगेन 10 काउंट होल्ड. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हाताचा सपोर्ट घेतला असेल तर तो खाली जमिनीवर ठेवा आणि टप्प्याटप्प्याने पाय खाली घ्या. सुरू करा. 80 डिग्री खाली, त्यानंतर 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0. रिलॅक्स. उजवा पाय सरळ करा आणि विश्रांती. रिलॅक्स व्हा. डोळे अलगद मिटून घ्या. चेहरा शांत. थोडीशी पावलामध्ये हातामध्ये हलकीशी हालचाल करा. थोडीशी पावला आणि थोडीशी मान आपली उजवीकडे डावीकडे हलकीशी फिरवून घ्या. डोळे मिटलेले आहेतच. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने आपण सैल सोडलेलं आहे. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित असतं. आता पुढची कुठलीही हालचाल न करता आपल्याला स्वस्थपणे पडून राहायचं आहे. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून जा. डोळे मिटलेले आहेत. फक्त माझ्या सूचनेकडे लक्ष द्या. आपण आता शवासनाची आदर्श स्थिती धारण केलेली आहे. दोन्हीही पायांमध्ये पुरेसं अंतर आहे. आपले हात शरीरापासून लांब आहेत. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्ये आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत आणि संपूर्ण शरीर आपण जमिनीच्या दिशेने सैल सोडले. आता ज्यांना जास्त वेळ पाठीवर पडून झोपणं शक्य नाहीये त्यांनी उठून बसून खुर्चीत किंवा सोफ्यावर बसलात तरीही चालेल. ठीक आहे. ज्यांना जास्त पाठीवर पडून झोपणं शक्य नाहीये त्यांच्यासाठी ही सूचना. बाकीच्यांनी कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं आहे. आणि आपण 1 तास जी काही साधना केली, आज आपण फक्त लुझनिंग एक्सरसाइज जास्त केल्या. पावलापासून ते आपले खांदे, मान, त्यानंतर आज आपण एक नवीन आसन पाहिलं, वज्रासन. या सगळ्या गोष्टी मनातल्या मनात आपण आठवून पाहूया. हे करताना आपण किती आनंदाने आणि आपण किती स्थिरतेने केलं हे तपासायचं आहे. त्याचबरोबर नुकतंच आता पाठीवर पडून आपण ज्या काही कृती केल्या त्याचा मनातल्या मनात मागोवा. आपली दोन्हीही पावलं, पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, बोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, सीटचा भाग, कमरेचा भाग मनाने शिथिल करायचा आहे, रिलॅक्स करायचा आहे. आपले दोन्ही हात, हातांची 5 बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मनाने जे सगळे जॉईंट्स, स्नायू शिथिल करायचे. आपलं लक्ष आपल्या पाठकण्याकडे घेऊन जायचं. आपल्या पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची मान जी आता जमिनीवर अलगदपणे विसावली आहे तीही मनाने शिथिल करायची आहे.
जाणीव आपल्या उदरभागाकडे, पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू आणि ग्रंथी शिथिल करायच्या. आपल्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली 2 फुफ्फुस, आपलं छोटस हृदय मनाने शिथिल करायचंय. जाणीव कंठाच्या ठिकाणी, आपल्या गळ्यातल्या सगळ्या महत्वाच्या ग्रंथी शिथिल होत आहेत. जाणीव चेहऱ्याच्या इथे, आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सरशी, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होतोय. आपले 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठवीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग आणि टाळूचा भाग, आपले केस शिथिल होत चालले, रिलॅक्स होत चालले. पावलापासून मस्तिष्कापर्यंत आपलं संपूर्ण शरीर शिथिल झालंय. ते कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे. आपली जी काही शारीरिक दुखणी आहेत, व्याधी आहेत, ती या क्षणी बरी होत चालली आहे. जाणीव श्वासाकडे घेऊन जाऊया. प्राणधारणा. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना आपलं पोट हळूहळू वर येत आहे. श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे. आपले विचार कमी झाले आहेत. मन शांत आणि एकाग्र झाले. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श आपल्या दोन्हीही नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये. आपल्याला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय, खूप शांत वाटतंय. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. माझं शरीर तंदुरुस्त आहे आणि मजबूत आहे. माझं मन स्थिर आहे आणि शांत आहे. कुठल्याही अनुकूल परिस्थितीमध्ये मी शरीर आणि मनाने स्थिर असणार आहे. आणि हे सगळं मला माझ्या साधनेतून प्राप्त होणार आहे. यासाठी लागणारी उचित अशी साधनं मी नित्यनियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. माझ्यात प्रचंड आत्मविश्वास आहे. माझी इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. तो प्रचंड सकारात्मक झाला आहे. मनोमन आपले आद्यपुरुष, आई वडील त्यांचं स्मरण करूया. आपली कुलस्वामिनी, कुलदेवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आपण आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. सुख, शांती, समाधान आणि आनंद या स्थितीचा आपण या क्षणी अनुभव घेतो. हळूहळू या स्थितीतून बाहेर येऊया. आता पायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरून घ्यायचे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक हलकासा खेच द्यायचा आहे संपूर्ण शरीराला. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळायचे. उजव्या हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश, कुठलीही घाई नको. डाव्या कुशीला वळूनच नेहमी बैठक स्थितीमध्ये या किंवा शयन स्थितीमध्ये जाताना सुद्धा एका कुशीला वळूनच शयन स्थितीमध्ये जावं.
आपण जर झटका देऊन उठलो तर आपल्या पाठीला किंवा मानेच्या इथे लचक येऊ शकाल. डोळे अलगद मिटलेले ठेवायचे, चेहरा शांत. एक मकार लांबलेला ओंकार करूया. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया आणि उच्चार. ओम. 2 हात जोडून शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. आपापल्या क्षमतेने ही कृती करायची आहे. सावकाश कमरेतनं पुढे झुकून जोडलेले हात कपाळ जमिनीवर. संपूर्ण नतमस्तक सरेंडर, शरणागत भाव, समर्पण भाव. आपली साधना ओघला समर्पित करूया. आपला राग, द्वेष, अहंकार, जे काही आपल्या वाईट सवयी आहेत ते आपण सगळ्या सोडून देऊया आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसांना सुरुवात करूया. सावकाश कमरेतनं सरळ घेऊया. दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांवर घुसळून निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समजलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. शुभ दिवस सगळ्यांना. उद्याच्या वर्गामध्ये आपण थोडंसं प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून ज्या काही ब्रीदिंग टेक्निक आहेत त्या करणार. ठीक आहे. जर कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता, काही समजलं नसेल तर विचारू शकता. सगळं समजलंय. काही अडचण असेल तर प्लीज विचारा, समजलं नसेल तर. ओके. माने सर, तुम्ही आज पहिल्यांदा जॉईन झालात का? काल नव्हतात ना? राहुल माने होतात का काल तुम्ही? फक्त अंगठ्याने सांगा मला. ओके. हा, मी अनम्यूट केलं तुम्हाला. कुठला व्हिडिओ पाहिजे? एक मिनिट. तुम्ही तुमचा माईक चालू करून बोलू शकता. हा. बरं, हा, एक सूचना अशी आहे की आपल्याला सगळे व्हिडिओ, सगळे लिंक जे आहेत ह्या महिन्याच्या शेवटी मिळणार आहेत. आपण प्रत्येक दिवशी व्हिडिओ पाठवत नाही. ते थोडंसं कठीण म्हणजे किचकट काम होतं. त्यामुळे सगळ्या गोष्टी कंपाईल करून, सगळे व्हिडिओज कंपाईल करून आपण महिन्याच्या शेवटी पाठवणार आहोत. जर प्रत्येक दिवशी पाठवलं गेलं तर उपस्थितांची संख्या थोडीशी कमी होऊ शकते. म्हणून हा एक थोडासा आमचा एक रूल आहे. त्यामुळे महिन्याच्या शेवटी तुम्हाला सगळे व्हिडिओ मिळतील. ओके. सगळ्या लिंक ज्या आहेत त्या. ओके. चालेल, मग थांबूया आपण. भेटूया उद्या सकाळी बरोबर 5:50 ला. हरिओम. धन्यवाद. सगळ्यांना शुभ दिवस.